नमस्कार. आज आपण खूप सोप्या पद्धतीने पायपिंग कशी करायची किंवा गोट कसा लावायचा ते बघणार आहोत. तर हा माझा ब्लाऊज आहे, जो आता मी साईडला ठेवला आणि हे कापड आहे, याच्यावरती आता आपण क्रॉसमध्ये आखून घेणार आहोत. हे आडवी उभी बाजू सोडून ज्या क्रॉस रेषा असतात ना, त्या टाईपमध्ये आता आपल्याला 1-1 इंचाचे असे मार्क करून घ्यायचे आहेत. म्हणजे 1-1 इंचाच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. अशा पट्ट्या व्यवस्थित नीटच कापायला पाहिजेत. तर पायपिंगचं फिनिशिंग व्यवस्थित येते. अशा 1-1 इंचाच्या पट्ट्या कापून नंतर आपण त्याचं कटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा पायपिंग करून बघा. खूप छान फिनिशिंग येईल. खूप सोपी पद्धत आहे. एकदा ट्राय करून नक्की बघा. तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे. ह्या पट्ट्या व्यवस्थित कटिंग करून घ्यायच्या आहेत एका मापात. पूर्ण इतक्या बस होतील म्हणून मी बस केलेल्या आहेत. आणि आता त्याचे क्रॉस कट करून घ्यायचे आहेत. हे बघा असे. जर असतील तर ठीक आहे, नसतील तर आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि पट्टी कशी जोडायची ते बघून घ्या. ते सगळ्या पट्ट्यांना मी क्रॉस कटिंग करून घेतलेलं आहे. तर या पट्टीला ही पट्टी अशी जोडली गेली पाहिजे. ती नीट होते, म्हणून त्याला इथं अशी धरून शिलाई मारून घ्यायची आहे. जर कन्फ्यूज होत असेल तर पुन्हा आपण पट्टी ठेवून बघायची आणि त्याला जोडून घ्यायची. हे पहा, अशा प्रत्येक पट्ट्या जोडून लांब पाईप बनवून घ्यायचं आहे. लांब पट्टी बनवून झाल्यानंतर जितका आपला गळा आहे त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्राच घ्यायचं आहे आणि बनवायचं आहे. त्याच्यानंतर एका बाजूने फक्त पाव इंच होईल असं आपण कटिंग करून घ्यायचं. पाव इंच दुडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. त्या पाव इंचाच्या भागावरून शिलाई मारून घ्यायची एका साईडने. हे पहा अशी. ही पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर हा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ब्लाऊजच्या समोरील बाजूने आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. ही पण शिलाई करेक्ट पाव इंचावरती मारून घ्यायची आहे. हे बघा असं. समोरील भागावर थोडीशी पट्टी दुडून घ्यायची आहे आतल्या साईडला आणि शिलाई मारून घ्यायची आहे. करेक्ट पाव इंचावर सावकाश शिलाई मारून घ्यायची, काही गडबड नाही आहे. नाहीतर गडबड केली तर शिलाई इकडे वाकडी तिकडे होऊ शकते आणि फिनिशिंग मग चुकतं. त्यामुळे सावकाश शिलाई मारून घ्यायची, एकदम सावकाश. आणि लास्टला पण उरलेली पट्टी कट करून थोडीशी पट्टी जी एक्स्ट्रा असते ती आतल्या साईडला दुडून घ्यायची आहे. अशी आतल्या साईडला दुडून घ्यायची. ओके, असं ह्याप्रमाणे दोन्ही साईडला. हे बघा, मी आतल्या साईड परतवून दुडून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा दोरा कट करून टाकायचा आणि आता असे पाईपसारखी होईल असं सर्व कापड आत घालून आपल्याला दुडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई एकदम सावकाश, जो कच असतो 2 इंचामध्ये पाईप आणि ब्लाऊजच्या, त्याच्यामधूनच शिलाई घालायची आहे. म्हणजे ती दिसत देखील नाही आणि फिनिशिंग पण छान होतं. तुम्हाला जवळून दाखवते कशी शिलाई मारायची. हे पहा, अशी एकदम सावकाश मारत जायचे. नवीन असाल तर अगदी सावकाशच मारत जायचे, मी जशी दाखवते तशी. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असेल तर मग फास्ट होते मग आपोआप. पण शिलाई सावकाशच मारून घ्यायचे.
आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. हे पहा आता हे पूर्णपणे पायपिंग होत आलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण राऊंड सावकाश मारून घेऊन गोट कंप्लीट करायचा. हा माझा गोट तयार आहे. पाहू शकता तुम्ही, जवळून पाहू शकता. हे बघा कशी फिनिशिंग आलेली आहे. थँक यू.